रंग भर से भीगे चुनर वाली रंग भर से. हसलीस ना तू. हसले हसले पण न जमलेल्या अमिताभवर. अरे चल मग एकमेकांच्या सोबतीने ही स्पर्धा आपणच जिंकूया. तर चला आता सुरू करूया पहिला राऊंड, ज्याच्यामध्ये जोडीदाराने जोडीदाराकडे बघून आपल्या मनात पहिला काय आला आहे तो सांगायचा आहे. काय काय ए पांडा, अरे घरी जाऊन जोडप्यांच्या मध्ये भांडणं होऊ शकतात अशानं. भांडण झाला तरी इथेच करायचा आणि प्रेम झाला तरी तो इथेच करायचा, कारण भांडण आणि प्रेम आपण आपल्या जोडीदाराबरोबर हक्काने इथेच करतो आहे ना. काय म्हणचली अंडे हा काय बोलली? ते ती मला बोलली आहे, पर्सनल आहे. तो पहला राउंड शुरू करूया. कौन येता है पहला? पद्या काका. ए पांडे, अरे काका बोलू नको ना यार. तो हिरो पद्या पहिला येतो आहे आणि त्याच्या सोबत वाहिनी पण येतो आहे. कमान पद्या काका, कमान. तो वाहिनी पद्याकडे बघून तुम्हाला काय वाटतो आहे? घाई गडबड करतात पण पण सगळं व्यवस्थित हँडल करतात. विसराळू आहेत पण सगळं व्यवस्थित लक्षात ठेवतात आणि कसेही असले तरी जोडीदार आहेत माझे. सविता, तू माझी स्तुती केलीस का माझी केलीस? पद्या आता तू. हो. तर सविता, तू मला काही म्हणालीस तरी मी तुझाच आणि तुझाच आहे. क्या बात है भले. वाह, रोमॅन्टिक. वाह वाह, क्या बात है. थँक्यू. तर आता कोण येता? पांडेजी तुम्हीच. हा तुम्हीच. आम्हीच. हा चली. पांडेजी त्यांनी त्यांच्या मनातलं गाणं ऐकवलं, आता तुम्ही तुमच्या मनातलं सांगा. हा मंचली, आय लव्ह यू. आता पुढच्या जोडी कोण? भोळे साहेब. ऑल द बेस्ट बाबा, ऑल द बेस्ट आई. भोळे साहेब, वाहिनीकडे बघून तुम्हाला काय वाटतं आहे? आमच्या अमृताकडे बघून माझ्या मनात दोनच शब्द येतात. पहिला आहे होम मिनिस्टर आणि बाबा दुसरा? आणि दुसरा शब्द आहे हँड्स अप. काकू तुम्हाला काय सुचतंय? काहीच नाही. काहीच नाही. मला हेच सुचतं. कचराच केला माझा. चल. वा काका, वा काकू. तो आता येतो आहे
ताई आणि आलाप दादा. क्षितिज, असं वाटतं की संपलंच, पोचलो क्षितिजावर. आणि मग लक्षात येतं ते क्षितिज तितकंच पुढे गेलंय आपल्या प्रेमासारखं. सो आपलं प्रेम पण असंच आहे ना, कधीही न संपणार त्या क्षितिजासारखं. आता एवढा भारी डान्स बघितल्यानंतर या स्पर्धेमध्ये कोण जिंकला आहे ते सांगायच्या गरजच नाही आहे. तर जिंकला आहे जुईताई आणि आलाप दादा. अरे पांडा, अरे ते दोघे काय कुस्ती खेळलेत काय? हात काय वर करतोय? आता दुसरा राऊंड सुरू करायच्या आधी थोडा नाश्ता पाणी करून घे बुया. हा चला, चला. मी तुमच्याच फोनची वाट बघत होते. हा बोला ना. कोमल आणि आलाप. हा लवकरात लवकर असलेला कोणताही मुहूर्त चालेल. नाही नाही नाही, हात घाईवर असं काही नाहीये, पण सांगा ना जवळचा चांगला एखादा मुहूर्त. काय सांगताय? 2 दिवसांनी? चालेल ना, चालेल. बरं मी काय म्हणते, तुम्ही बाकीच्या सगळ्या डिटेल्स मला सेंड कराल का? म्हणजे किती वाजता, कधी, काय? हो हो चालेल ना. ओके ओके चालेल. थँक्यू 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 सो मच. आलाप आणि कोमलच्या लग्नाचा मुहूर्त 2 दिवसांनी. हे चांगलं झालं. लवकरात लवकर ही बातमी मी आईंना देते. एकदा का आलाप आणि कोमलचं लग्न झालं, जुई तू देसाई घराचं नाव विसरून जा. आलाप, ठीक आहे. थँक्यू. जुई तू सुद्धा नाश्ता करून घे. नाही नको मला. अरे एवढंस खाल्ल्याने काही जाड होणार नाहीयेस तू. काका खरंच नकोय. नाही पदे काका, द्या तिला किती वाढली बघा ती. आलाप बघा. बर ओके. ए मंचली मंचली, थांबू थांबू. इकडे इकडे, अरे इकडे इकडे. तुला काही नाही करत आहे पगली. दुधामध्ये गंमत टाकतो आहे, गंमत. हा गंमत शिवाय मजाच नाही आहे, माहिती आहे तुला. आता ना मी हे ह्याच्यामध्ये टाकतो आहे. हा आणि तू माझ्याकडे दे. जा तू तुझा काम कर, जा. सोड सोड.
भोळे साहेब काय? दूध अरे थँक्यू. वाहिनी. मला नको. असू दे, मी तिला घ्यायला सांगतो. का? अगं दूध आपलं फेवरेट आहे. आपण इच्छाधारी आहोत. हळू बोल ना जरा, काय बोलतोयस? कुणी ऐकेल. हो बरोबर, आपण इच्छाधारी आहोत हे आपल्या आपल्यातच राहायला हवं. नको. अरे आलाप दादा, दूध सेहतसाठी चांगला असतो आहे. हो पण हे चांगलं नाहीये. आला पर्याय चांगलं वाईट काय? दूध दूध असतं. घे तू. अरे आलाप दादा, तू नाही घेत आहे तो तिला तरी घे बुदे. नाही नकोय मला. मग तूच घे. पांडेजी ऐका ना, तर पुढे जा तिकडच्या लोकांना. काय बाबा? नको. काय मजा सांग. काय? आपण इच्छाधारी आहोत ते आपल्या आपल्यात राहिलं पाहिजे. काय झालं काका? अरे आला, आपण इच्छाधारी आहोत ते आपल्या आपल्यात राहिलं पाहिजे. ये लवकर. काय आपण काय आहोत? कुठे काय? तू खा ना. नाही नको, खा तू. हा एक मिनिट. हा आता बोलो. हा चालेल चालेल, काही घाई नाही आहे. आता तो आमचा नाश्ता चालू आहे, त्याच्यानंतर आमचा लास्ट राऊंड होणार, मग तुम्ही या. हा ठेपतो आहे. पांडा, आपण इच्छाधारी आहोत हे आपल्या आपल्यात राहिलं पाहिजे. कैलास, वाहिनी. काय आहे? भोळे साहेब काय बोलतो आहे? कोण कोणाच्या मध्ये राहायला पाहिजे? पांडेजी, ते काही पण बोलतात, तुम्ही जास्त विचार करू नका. ओके कैलास. अमृता, हा. आपण इच्छाधारी आहोत हे आपल्या आपल्यात राहिलं पाहिजे. काय झालं काका? आलाप आपण ना आपल्या बाबा, तुला स्वप्नातलं काही आठवतंय का? आपण कसलं स्वप्न आणि आपल्यात काय राहिलं पाहिजे असं म्हणत आहेत ते. कुठे काय? आला परे बाबा ना असंच मध्येच काहीतरी बडबडत असतो. मला तर वाटतंय बाबा हा दूध प्यायलाय. आलाप मी तुला सांगतो, आपण बाबा अरे त्याला माहिती आहे, तो नाही सांगणार कोणाला. आपण काय नाही सांगायचंय. हेच की बाबा प्यायलाय हे कोणाला सांगायचं नाहीये. भोळे साहेब, अजून एक गिलास. बघितलंस, हा सगळ्या दुधाचा परिणाम आहे. चल, म्हणून मी सांगते, दूध प्यायला. पांडा, आपण इच्छाधारी आहोत हे कोणाला सांगायचं नाहीये. पांडा, आपल्या आपल्यात. भोळे साहेब हे काय बोलतो आहे? कोण कोणाच्या मध्ये राहायला पाहिजे? प्राजक्ताचा फोन आला. बघ ना मग काय म्हणते ती. हा बोल प्राजक्ता. आई कुठे आहात? अगं आम्ही दोघं एका कार्यक्रमाला जातोय, पण तू बोल ना काय झालं. आई, तुम्ही गुरुजींना आलाप आणि कोमलच्या लग्नाचा मुहूर्त काढायला सांगितला होता ना? हा मग त्याचं काय? हा, तर गुरुजींनी दोघांच्या पत्रिकेनुसार दोघांना अतिशय अनुकूल असा एक मुहूर्त काढलाय. वा, चांगलंच आहे की. हो, आणि गुरुजींचं असं म्हणणं आहे की जर या मुहूर्तावर लग्न झालं ना तर दोघांचा संसार चांगला सुरू होईल. हो का? मग त्याच मुहूर्तावर आपण लग्न करून टाकू. पण आई, एक छोटासा प्रॉब्लेम आहे. मुहूर्त अगदी 2 दिवसात आहे. अगं मग असू देत की, लग्नाच्या तयारीला 2 दिवस बस झाले. आई, अगदी माझ्या मनातलं बोललात बघा. हा मुहूर्त जर एवढा चांगला असेल तर आपण तो का चुकवायचा ना? अगदी बरोबर बोललीस बघ. मला मान्य आहे, पण तू ना कोमलच्या वडिलांशी एकदा बोलून घे. हो, बोलते ना, पण मामांना तर हे मान्यच असेल ना. ठीक आहे, मी घरी आल्यावर आपण बोलूच. तू तयारीला लाग. हो आई, हो चालेल. चल मग ठेवते फोन. हा. अहो, कोमल आणि आलापच्या लग्नाचा मुहूर्त निघालाय. लग्नाचा? हो, लग्नाचा. एकदा का कोमल आणि आलापचं लग्न झालं की आलाप जुईपासून लांब तरी राहील. आता बलून पाटील लावून चालण्याच्या स्पर्धेचा फायनल राऊंड सुरू होणार आहे आणि या राऊंड मध्ये उरला आहे फक्त 2 जोडी, आलाप दादा आणि जुईताई.
दुसरा आहे तुमच्या सर्वांचा लाडका, तुमचा प्यारा पांडेजी, म्हणजे मी आणि माझ्या मनशाली. तर आता आम्ही राऊंडला सुरुवात करतो आहे. वाहिनी, तो बलून आलाप दादाला द्या. हा. वाहिनी, हा हमाला. हा, हे घ्या. हा. वाहिनी, आता 1 2 3 बोलायचं आहे. आम्ही सुरू करतो. तुम्ही रेडी आहात ना? हा. येस नक्की? येस 1 2 3. अरे मंजली भाभी बोलून तर पडला. ए, नो चिटिंग, नो चिटिंग. लक्ष देऊ नको. अरे फोन आला म्हणून पडला आहे, नाही तर आम्ही जिंकला होता. हा हा, हॅलो, आला आहे? कुठे आहे? हा, या पुढे या, आम्ही इथेच आहे. तुमच्या मॅडम पण आला आहे. हा. आता ह्या कार्यक्रमाच्या सर्वे सर्वा म्हणजे आमच्या बचत गटातील एकमेव मालतीताई देसाई या आल्या आहेत इथे. तर सगळ्यांनी त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करूया. आणि हे आहे आपला आजचा मेन गेस्ट. टाळ्या. आणि आजच्या जोडी नंबर 1 आहे जुईताई आणि आलाप दादा. मॅडम, तुम्ही तुमच्या हाताने यांना बक्षीस द्या. अजिबात नाही. का? काय झाला? काय चुकला काय? ज्या जोडीला तुम्ही बक्षीस देताय त्याच्यातल्या मुलाचं दुसऱ्या मुलीशी लग्न ठरलंय. आणि 2 दिवसानंतर त्याच्या लग्नाचा मुहूर्त आहे. काय? हो, आणि ही जी मुलगी आहे तिला हे सगळं माहितीये, तरी सुद्धा ती या मुलासोबत आहे. वहिनी, माझं ऐका. मी इथे कोणाचंही ऐकायला आलेली नाहीये. काल तू माझ्या मानाच्या गोष्टी करत होतीस, पण मग आज माझ्या शब्दाचा मान ठेव. आलापची पाठ सोड. 2 दिवसांनी त्याच्या लग्नाचा मुहूर्त आहे. आई अगं जुई, त्याला एक समजत नसतील आईच्या भावना, पण तू तर एक स्त्री आहेस, तुला कळलं पाहिजे ना. बापरे, अशी कशी ही पोरगी? काय हो पांडेजी? अरे थांबा, काही तो गैरसमज झाला आहे. जुई बाळा, एवढं रडू नकोस. जुई प्लीज शांत हो बाळा.
जुई त्रास करू नको घेऊस. आला काकू मला बोलले तरी चालेल, पण आता 4 चौघात आई बाबा तुम्ही काय सांगाल? लोकांसमोर तुमची मान खाली गेलीच ना. आला बरे माझ्यामुळे आई बाबांना सारखा अपमान सहन करावा लागतोय. खरंय तुझं. मालतीनं तुला 4 चौघात असं बोलायला नको होतं. त्याबद्दल मी तुझी माफी मागतो. अहो नाही काका, प्लीज तुम्ही नका माफी मागू. खरं तर चूक माझी आणि आलापचीच आहे. आम्हीच आमचा हट्ट सोडला पाहिजे. पण जुई, आईने सुद्धा आपलं ऐकून घेतलं पाहिजे ना. यात हेच होतंय की कोणीतरी समजूत काढायला जाते आणि प्रत्येक वेळी दोन्ही घरातली माणसं दुखावली जातात. हो, आणि याचा त्रास सगळ्यांनाच होतो. माझं लग्न जुई बरोबर नाही झालं तर मलाही त्रास होणार. आणि आलापचं कोमल बरोबर लग्न झालं तरी त्या 3 व्यक्तींच्या लाईफ स्पॉइल होणार. त्यापेक्षा हे लग्नच नको.